फायनली पोहोचलो. या देवानं पण लय डोंगरावर जागा भेटते. खली बिली बघली असती पायथ्याची तर काय जमला नसता. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण चाललो आहे आज कंकेश्वरला. तर ब्लॉग कसा होतोय ते बघा, व्हिडिओमध्ये सोबत राहा. चला. मी अमरापूरच्या रूटने चाललो आहे कारण की आपला मित्र येतोय निखिल पाटील, तर त्याला घेऊन आपण जाऊ. चला. चला, काय बोलतो? कारखान्याचे मालक आता रेडी काम बघाले. हा, रेडी झालाय. मागचा ब्लॉग बघितला असेल आईचा कारखाना. आता बघूया कसं काम झालंय. आई बहुतेक गणपती गेलेत. मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल किती गणपती होते इथं. इकडं बघा, इकडं कसे पेंटिंग वगैरे केलं. सर्वांना आता ज्वेलरी आणि कपडा झाला. आता याला कपडा आणि ज्वेलरी लावायचं आहे. तर भाई बोलतोय अजून दाखव. आता आपला गणपती दाखवू, लालबागचा राजा. तुझा पहिला बॉडी कलर काय नाही. मी किती येते नाही जरा 5-10 मिनिटं जातील ते. तो मला तिथंच भेटल. मग तिथं असं होणार आहे आपला बाप्पा. आलो आणि आपण दोन मित्र भेटले. पाटील भेटला आणि प्रज्वल भाईला तर बघितलंच असेल तुम्ही त्याचा कारखान्यामध्ये. तर बहुतेक गणपती गेले आणि आता बहुतेक चालू आहेत कामं. तर आपण जेव्हा तयार होतील ना तेव्हा आपण दाखवू. चला, आपल्याला टाइम होतोय, जाऊ निखिलच्या इथे. अमरापूरमधून खारसापोले जायला रोड बघू शकता कसा आहे. आणि शासनाला विनंती असेल यांना लवकर रोड बांधण्यात यावा. निखिल भाईच्या घरी आलोय. भाई निखिल भाई रेडी झालाय. आपण लगेच निघू. आपले मित्र पेनमध्ये वेट करतात. मस्त नाश्ता वगैरे केला, काकूनी दिले नाश्ता. चला आपण निघू लगेच. रोड बघितला असेल तो अंतरी मार्ग होता. लगेच 5 मिनिटात भाई पेनला आलो. आता चला पटापट निघू आपण. भाई जस्ट आम्ही पोहोचलो कंकेश्वर मध्ये आणि भाई गर्दी बघा. राजगाड्या आहेत, जाम वरती असेल गर्दी असेल. चला. जस्ट आम्ही गाडी इथं पार्क केले. इकडं गाड्या बघू शकता. निखिल पाटील भाई आता आम्ही निघतो वरती जायला. किती ट्रेकिंग आहे मला ना माहिती. भाई आलास तू अगोदर? कधी आलेलास काय? फर्स्ट टाइम आलोय कणकेश्वर. मी पण आलो फर्स्ट टाइमच भाई. आणि आवाज जरा मोठा काढ कारण व्हिडिओमध्ये समजणार नाही काय तू बोलतोस ते. ओके. भाईची फिदा आहे बघा. बेकार काम आहे. भाई कडक नेचर कसं वाटतंय बाबा? एक नंबर. भाई घाम फुटलाय. पण किती प्रॉस आहे का माहिती नाही. या देवानं पण लय डोंगरावर जागा भेटते. खली बिली बघली असती पायथ्याची तर काय जमला नसता. भाईचा क्वेश्चन आहे. तो सांगताय, बोलतं वरतीच का जागा भेटते सगळे देवाना. बोलतं एकवीर आहे तेवढे डोंगरावर, तो कंकेश्वर एवढ्या डोंगरावर, जेजुरी ते तेवढ्या डोंगरावर. या देवानं खालची जागा भेटली तर होईल काय हो? चरायला नाही लागायचं एवढा. अरे भाई ताई पहिलाच माहिती आहे ना, पुढं केमिकल येणार आहे आपले पदार्थां, खाण्याच्या पदार्थां. आपला घाम नाही निघत. तेच घाम काढण्यासाठी आपल्याला वरती दिलाय स्पॉट. माहिती आहे काय? माहिती. आता चालून कसं चालत आता पुरं काय होतं बघू. आपले मित्र काय आपल्या सोबत नाही. आता बघू वरती काय बोलतात ते. हा आम्हाला टाक.
जस्ट आम्ही पोचलो स्पॉटला. मंदिर कुठं आहे ते माहिती नाही आपल्याला. आणि इकडं भाई आनंद घेतात पोरं पोहण्याचा. आपण नंतर येऊ बघू. केलॉगचा मित्र आहे भाई. भाई लगेच आपल्याला ओळखला भाई जागेवर. कसं आहे बाबा, कुठे जातोस कुठं जॉबला? हा भाई साधा काम नाही. तर हे आता आम्हाला लांबून मंदिर दिसतोय बघा. आता आम्ही दर्शन घेऊ, नाश्ता करू आणि त्याच्यानंतर आपण पोहायला जाऊ. का भावा? ब्लॉग मध्ये सोबत राहा. चपला काढलेत आणि चपला बघा चढवला. पण ते 1000 रुपयाचे बुट आहेत. गेला तर जातोस कुठं? अरे बाबा, अरे तू आलास काय? ए गिजा, फायनली पोचलो. दर्शनाला गर्दी आहे. वाटतं 15-20 मिनिट जातील. आरामात दर्शन घेऊन निघू आपण. दर्शन वगैरे घेतलं आम्ही. मंदिराची सजावट पण मस्त होती 15 ऑगस्ट निमित्त, फुलांची सजावट. तर आम्ही आता नाश्ता बिष्टा करू आणि निघू. वेटर मस्त गरमागरम अशी भजी घेतले. आता आम्ही नाश्ता करू, त्याच्यानंतर भेटू. लुक चेंज केलाय. आता आम्ही चाललोय पोहायला. का भावा?
आम्ही आंघोळ वगैरे करून निघालो घरी जायला. काय भाऊ कसा वाटला? एकदम खूप मजा आली. पाणी थोडा गडूल होता. फर्स्ट टाइम आलो कणकेश्वरला. रस्ता चुकलेलो पहिला आपण, पण काय आता आलो कसा बसा. आमचे मित्र मंडळी गेलेत कंटाळून, तर आम्ही पण चाललोय. कॅप्चर केलाय तुम्ही पण आल्या? मग साधं कामच नाही. गँग होती. अख्खी कॅनॉकची गँग आली मग साधं कामच नाही. अरे एवढी पब्लिक आहे भाई. दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही निघालो भाई घरी. मस्त एन्जॉय केला आणि चाललो आता घरी. भाई वशिनीमध्ये आणि रामबाईच्या दुकानाकडे भाई नजर पडली. भाई सजवला बघा. आपला रामबाई. जस्ट आपण आलो घरी, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आणि येताना आपण राईस आणलाय. तो आपण खाऊन घेऊ, कारण तिकडं आपण काय जेवलो नाही. येताना याला बोललो निखिलला की जेवतो, बोलतो व्हेज राईस नको, डायरेक्ट बोलतो घरी जेवण. आपण पार्सल आणला आणि तर खात. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.